योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही हप्ते आचारसंहिता झाल्याच्या नंतर संपताच येणार। सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी अपडेट सांगण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना च्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि येणारा 19 हप्ता तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, 19 हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार त्या शेतकरी बांधवांना 19 हप्ता मिळणार। ज्या शेतकरी बांधवांची लँड सेटिंग टेस्ट, आधार सेटिंग टेस्ट अशा प्रकारचे 2-3 जे प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त असणार त्या शेतकरी बांधवांना येणारा 19 हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता ह्या 5 ऑक्टोबर 2024 रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना त्यांचा जे आधार कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमचा स्टेटस काढू शकता। स्टेटस काढल्याच्या नंतर लँड सेटिंग स्टेटस जर असेल किंवा 3 पैकी एक जरी प्रॉब्लेम असेल, शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, 3 पैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हप्ता 19 हप्ता मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, जे 3 प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करा आणि नवीन सरकार आल्याच्या नंतर जे हप्ते आहेत ते हप्ते टाकण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला जे प्रेस आहे ऑल आहे ते करायला विसरू नका। धन्यवाद।